श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या या संदेशातून स्वामी स्वतः तुझ्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच बघ. त्या अगोदर तू जर का या चॅनलवरती नवीन असशील आणि अजूनसुद्धा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसशील तर आत्ता लगेचच या चॅनलला तू सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ अशी लिही. श्री स्वामी समर्थ लिहायला तू विसरू नकोस. आत्ता लगेचच ही गोष्ट तू कृती करायला घे. लक्षात ठेव, आजचा हा संदेश त्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघ. स्वामी सांगतात, बाळा, प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ असते. वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कधीही कोणालाही भेटत नाही. त्यामुळे तुझी वेळ येईपर्यंत शांत राहा. चिंता करू नकोस. तुझी ही वेळ लवकरच येईल. तुला हवी असणारे प्रत्येक गोष्ट ही भेटेलच, पण त्यासाठी एक ठराविक असा कालावधी आहे. लक्षात ठेव, तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट या तिच्या वेळेनुसारच भेटत राहतील. त्याच्या अगोदर तुला काहीही भेटणार नाही. लक्षात ठेव, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथं तुझी सहनशीलता संपते तिथे आमचे विचार चालू होतात. त्यामुळे तू कशाचीही चिंता करू नकोस. तुला तुझ्या नशिबातील सर्व काही गोष्टी या भेटणारच आहेत. त्यापासून तुला कोणीही अडवू शकणार नाही. तुझ्या वाटेला जे काही सुख आहे, जे काही चांगली गोष्ट आहे ती तुला भेटणारच आहे. तू त्याची काळजी करू नकोस. तू तुझे प्रयत्न, तुझे कष्ट मात्र प्रामाणिकपणे चालू ठेव. तू तुझ्या कष्टामध्ये कशाचाही अडथळा येऊन देऊ नकोस. तुझे कष्ट हीच तुझी खरी ओळख असू देत. तू जेवढे कष्ट करशील तेवढी तुझी वेगळी अशी स्वतःची ओळख निर्माण होईल. तू बाकी कशाची चिंता करू नकोस. तुझ्या नशिबात असणाऱ्या गोष्टी त्या तुला भेटणारच आहेत. आज ना उद्या त्या तुला भेटतीलही. कारण की प्रत्येक गोष्टींची एक योग्य अशी वेळ असते. वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही भेटत नाही. त्यामुळे तू त्याची चिंता करू नकोस. तुला हवे असणाऱ्या गोष्टी या नक्कीच भेटतील. तुला पाहिजे असणाऱ्या गोष्टी नक्कीच भेटतील, पण त्यासाठी मात्र तुला प्रामाणिकपणे कष्ट करावेच लागतील. कष्टाला दुसरा कोणताही पर्याय नाही. प्रत्येक व्यक्तीला एखादी गोष्ट पाहिजे असेल, एखादे काही हवे असेल तर त्यासाठी त्याला कष्ट हे करावेच लागतील. कष्टाला दुसरा पर्याय नाही आहे बाळा. लक्षात ठेव, तुला आत्ता असे वाटत असेल देव माझीच परीक्षा घेत आहे, देव माझ्यासाठीच सर्व काही दुःख देत आहे, देव मला ही गोष्ट देण्यात विलंब करत आहे, उशीर लावत आहे. पण तशी नाही आहे बाळा. देव तुला तेवढेच दुःख देतो, तेवढेच कष्ट देतो जेवढे सहन करण्याची तुझ्या क्षमता आहे. बाकीचे सर्व दुःख आणि कष्ट हे देव स्वतःकडेच ठेवत असतो. त्यामुळे तू त्याची फिकर करू नकोस. तू तुझे काम हे प्रामाणिकपणे करत राहा. तुझ्या कामामध्ये कोणताही अडथळा तू येऊन देऊ नकोस. तुझे कष्ट हे प्रामाणिक ठेव. तुझ्या कष्टांना तुझ्या मेहनतीची साथ दे आणि तुझी मेहनत आणि तुझे कष्ट हे सातत्याने ठेव. मध्येच धरसोड करू नकोस. लक्षात ठेव, तुला जर का एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि तुला ती मिळवायची असेल तर त्यासाठी तुला सातत्याने प्रयत्न हे करावेच लागतील. जोपर्यंत तू सातत्याने प्रयत्न करणार नाहीस तोपर्यंत ती गोष्ट तुला भेटणार नाही. त्यामुळे
जर का तुला एखादी गोष्ट मिळवायची असेल, एखादी ध्येय प्राप्त करायचे असेल, तर त्यासाठी तुला प्रयत्न हे करावेच लागतील आणि तुला तुझ्या प्रयत्नांमध्ये सातत्य हे ठेवावेच लागेल. लक्षात ठेव, प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला यश भेटत नाही आणि आपल्या प्रयत्नांमध्ये सुद्धा सातत्य हवे, त्याशिवाय कोणतीही गोष्ट तुला भेटणार नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, तुझ्या प्रयत्नांना सातत्य ठेव, तुझ्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेव. मग बघ, तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही तुला भेटेल. तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही तुला सहज भेटेल. पण त्यासाठी एक ठराविक वेळ काळ हा जाऊन द्यावा लागेल. त्या वेळेच्या अगोदर तुला काहीही भेटणार नाही आहे बाळा. त्यामुळे तू बाकी कशाचीही चिंता करू नकोस. तू तुझे प्रयत्न आणि तुझे कष्ट हे प्रामाणिकपणे चालूच ठेव. लक्षात ठेव, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी ही वेळ लवकरच येईल. तुझा पण वेळ लवकरच येणार आहे. तू फक्त संयम ठेव आणि तुझे काम, तुझे कार्य हे चालू ठेव. तुझ्या कार्यामध्ये तू सातत्य ठेव. तुझ्या कार्यामध्ये कोणताही अडथळा येऊन देऊ नकोस. तुझे प्रयत्न तू सतत चालू ठेव. लक्षात ठेव, चांगल्या व्यक्तींना आयुष्यात चांगल्या गोष्टी भेटण्यासाठी थोडा वेळच जात असतो. तो तुझी वेळ येईपर्यंत तू मात्र संयम ठेव. शांतपणे तुझे कार्य तू करत राहा. बाकी कशाचाही तू विचार करू नकोस बाळा. तू तुझे प्रयत्न सतत चालू ठेव. तुझ्या प्रयत्नांना सातत्य ठेव. मग बघ, तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट हे तू मिळवू शकतोस. फक्त तुला तुझे प्रयत्न हे सातत्याने ठेवता आले पाहिजे आणि संयम बाळगता आला पाहिजे. लक्षात ठेव, ज्या व्यक्तीमध्ये संयम नसतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकत नाही. संयम हा खूप महत्त्वाचा आहे. संयम ठेवूनच आपण आपल्या आयुष्यात सर्व काही मिळवू शकतो. आपल्याला हवी असणारी गोष्ट ही संयमानेच भेटते. संयमाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही. ज्या व्यक्तीकडे संयम नसते ती व्यक्ती आयुष्यात काहीही वेगळं करू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, संयम खूप महत्त्वाचा आहे आयुष्यात. त्यामुळे एखादी गोष्ट मिळवायची असेल तर संयमाने वाग. तुला ती गोष्ट नक्कीच भेटेल. तोपर्यंत तुझे प्रयत्न हे चालूच ठेव. तुझ्या प्रयत्नांमध्ये तो अडथळा येऊन देऊ नकोस. तुझे प्रयत्न तू सातत्याने चालूच ठेव. एक दिवस हा नक्की येईलच. एक दिवस तुझी वेळ ही नक्की येईलच, ज्या दिवशी तुला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी या तू मिळवशील. श्री स्वामी समर्थ.